नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे सोमवार, नवीन आठवडा, नवीन रांगोळ्या. आज तिसरा श्रावणी सोमवार आहेत. तर त्यानिमित्तानं आपण 3 रांगोळ्या बघतोय. नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, झटके पटवणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटतील. तर आजच्या भागातली जी पहिली रांगोळी आहे ती आपण 3 ते 2 रांगोळी काढली आहे. 3 ते 2 थेंबांची आहे. षटकोन काढलेला आहे त्यामध्ये आणि असे त्रिकोण काढून घ्यायचे. त्यात आपण कलर भरणार आहे आज अल्टरनेट. लाल आणि पिवळा कलर भरून एक थेंब काढून घेतला आणि बाजूने असे 3-3 थेंब सेम दरवेळेस आपण जी डिझाईन काढतो ती काढायची आपल्याला. त्यासाठी 3-3 थेंब असे टाकून घ्यायचे. थोडे मोठेच टाकायचे. छोटे टाकले तरी काही नाही, येते डिझाईन. बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घ्यायची. थोडं मोरपंखी कलरचे टिंब टाकून घ्यायचे असे. तुम्ही दुसरा कलर वापरला तरी छानच आहे. यात पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन वापरून आपण अल्टरनेट कलर भरणार या त्रिकोणांमध्ये. आधी मी पिवळ्या कलरचं भरून घेतले आणि नंतर लाल कलरचं भरून घेऊ आपण कलर. हे कलर भरल्यानंतर थोडीशी बॉर्डर करून घ्यायची व्हाईट कलरची, कारण की त्या रेषेवर कलर सांडलेला असतो. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. खूप सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. कुणालाही जमेल अशीच रांगोळी आहे. पुढची रांगोळी 5 ते 3 थेंबी रांगोळी आहे. यात पण आपण एक षटकोन काढणार आहे आणि आतमध्ये एक चांदणी काढणार आहे. आपला आता पुढचा सण गणपती बाप्पा येणार आहे आपल्याकडे. त्यासाठी पण आपण रांगोळ्या बघणार आहोत. गणपती बाप्पा, गौरी गणपतीच्या स्वागतासाठी पण रांगोळ्या बघणार आहोत. आतमध्ये अशी चांदणी काढून घेतली आणि जे आधीच्या रांगोळीमध्ये आपण षटकोनाच्या बाहेर असे 3-3 थेंब दिले होते ते आता आपण चांदणीच्या आतमध्ये टाकलेत, म्हणजे चांदणीच्या आत काढून घेतलेले. सेम डिझाईन आधीच्या रांगोळीसारखी. म्हणजे तुम्हाला जर काही शेप येत असतील, काही थोडे छोटे छोटे रांगोळ्या येत असतील तर तुम्ही ते वेगवेगळी, समजा मोठी रांगोळी काढायची तर त्यात त्या डिझाईन वापरून मोठी रांगोळी पण काढू शकतात. खूप इझी रांगोळी काढणं, जास्त काही अवघड नाही आहे. पण तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करत जा आणि दारासमोर रोज नवीन रांगोळी काढत जा. थोडासा आंबा कलर म्हणजे पिवळा कलर आपण टाकून घेतला इथे.
बाजूने 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन तयार करून घ्यायचं आहे असं. बघा दुसरी रांगोळी पण किती छान वाटते, साधी सोपी सरळ. आणि आता आपली ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. खूप सोपी आहे फुलाची रांगोळी ती. तर मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट येत आहे. काय काय जणी आपल्या रांगोळ्या बघून रांगोळ्या काढायला शिकताय. खूप छान वाटतंय मला. मैत्रिणींचं काय, माझी आईचा फोन आला होता मला आज. आता घरातले आपले असणारच ना सबस्क्रायबर. ती पण मला म्हटली की तुझ्या रांगोळ्या बघून मी अजून डिझाईन काढायला शिकलेली आहे. मला खूप छान वाटलं तेव्हा. तर तुम्ही पण असंच रोज नवीन डिझाईन शिका. प्रॅक्टिस केल्यावर नक्कीच येणार आहे रांगोळी काढता. तिकडे कसं आहे, गावाकडे माझ्या माहेरी रोज रांगोळी काढतात. आणि गावाकडे कसं असं सगळेजण जवळ राहतात. तर चौघांची फॅमिली आहे. तर ते म्हणजे 4 भावांची फॅमिली, जे म्हणजे काका ते. तर आता चौघांचे 4 घरं आहे. सगळेजण रांगोळी काढतात. खूप छान वाटतं गावाकडे, माहिती आहे का. म्हणजे प्रत्येक दारासमोर तुम्हाला रांगोळी भेटेल काढलेली. छोटी का होईना, छोटंसं फूल का होईना काढलेलं असतं. आतमध्ये अशी पिवळ्या कलरची रेषा काढून घेतल्या, फुलामध्ये असतात ना त्या टाईपमध्ये. तर मैत्रिणींनो, आपल्या ह्या आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तर नक्की तुम्ही ट्राय करा. अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ बघा आपला. रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटेल. तर भेटूया अशाच नवीन सोप्या सुंदर रांगोळ्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.